नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. डॉक्टर, हे बघा, तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. एक काम करा, तुम्ही रोज कुठला ना कुठला तरी खेळ खेळायला सुरुवात करा. मंगू, डॉक्टर, मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो. डॉक्टर, किती वेळ खेळता? मंगू, जोपर्यंत मोबाईलचं चार्जिंग असतं तोपर्यंत. गण्या, डॉक्टर, मला सारखं वाटतं की मी देव आहे. सायकोलॉजिस्ट, असं कधीपासून वाटतंय तुम्हाला? गण्या, जेव्हापासून मी हे विश्व घडवलंय ना, अगदी तेव्हापासून. तीन जण आपापसात बोलत असतात. पहिला, माझा मुलगा स्विमिंग पूलमध्ये माशासारखा तरंगतो. दुसरा, हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमिंग पूलमध्ये हवेसारखा तरंगतो. तिसरा, तुम्ही काय उगीच भांडता, माझा मुलगा तर फार ग्रेट आहे, पहिला आणि दुसरा कसा काय? तिसरा, माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमिंग पूल तयार करतो. पक्या बाईकवरून एका मुलीला बघत जात असतो. तेवढ्यात बाईकवरून तो पडतो. तेवढ्यात ती मुलगी हसू लागते आणि बोलते, समोर बघून चालायला काय होतं? पक्या उठतो आणि बोलतो, अगे म्हशे, ही 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 काय करते? माझी बाईकवरून उतरायची स्टाईल आहे ती. दारुड्या, डॉक्टर साहेब, तुम्ही माझी दारू सोडवू शकता का? डॉक्टर, हो हो, नक्कीच. आजपर्यंत मी अनेकांची सोडवली आहे. दारुड्या, अहो, पोलिसांनी माझ्या 4 बाटल्या पकडल्यात, कृपया सोडून आणा ना. बाळू, मी आणि माझी बायको 20 वर्षापासून सुखी होतो. काळू, मग काय झाले? बाळू एकदम गप्प. काळू, सांगा की हो. बाळू, काय नाही, मग आमचं लग्न झालं. गण्याच्या गर्लफ्रेंडने त्याला पत्र लिहिले, माझ्या जीवनात नवा मुलगा आला आहे, तो तुझ्यापेक्षा चांगला आहे. मी त्याची पत्नी बनणार आहे. मी तुला दिलेला माझा फोटो मला परत दे. गण्याने आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडच्या 30 फोटो जमा केले. त्यामध्ये तिचा फोटो ठेवून तिला पत्र लिहिले, या फोटोमधून तुझा फोटो काढून घे, मला तुझा चेहरा आठवत नाही. सर, सांगा पाहू, सगळ्यात जुना प्राणी कोणता? मंगू, झेब्रा. सर, असं का बरं? मंगू, कारण तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना. पोटावरून खाली सरकणारा बरमुडा वर ओढत मी म्हणालो, मी बारीक झाले का ग? हा बरमुडा बघ खाली सरकतोय. किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्नीश्री बोलल्या, आरशात बघा, बारीक म्हणे. इलॅस्टिकची कॅपॅसिटी संपली, जीव गेला त्या बरमुड्याचा. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आमच्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणखीन एक हाईप तर नक्कीच करा, जेणेकरून आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.